नंदिनीने दीपकच्या साथीदाराला वसुंधराच्या समोर आणलं। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी आणि सँडीचं बोलणं चालू असतंय। तेवढ्यात डॉक्टर येतात आणि त्याला म्हणतात की तुमच्या बाळाचं AB निगेटिव्ह ब्लड पाहिजे, लवकरात लवकर आणा, नाहीतर आम्ही काही सांगू शकत नाही। तेवढ्यात सँडी म्हणतो की प्लीज माझ्या बाळाला वाचवा, मी कुठूनही ब्लड गोळा करायला तयार आहे। तेवढ्यात नंदिनी म्हणते की मी ब्लड देते तुझ्या बाळाला, माझं ब्लड AB निगेटिव्ह आहे। त्यानंतर नंदिनी त्याच्या बाळाला ब्लड द्यायला जाते आणि तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या सँडीला विनवण्या करत असते की प्लीज साक्ष द्यायला तयार हो, कारण तू जर साक्ष दिली तरच माझ्या ताईवरचा खोटेपणा सगळा खरेपणात बदलेल। प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते, माझ्या ताईसाठी एवढं कर प्लीज। सँडीला हे ऐकून खूप टेन्शन आलेलं असते, नेमकं काय करावं तेच कळत नाही त्याला। पण तेवढ्यात तिकडे जीवा त्याला बोलतो की तू नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि मी तिला वाचवलं होतं। लग्न मंडपात तिचं लग्न ठरल्याप्रमाणे झालंच नाही, उलट नव्हतं ते झालं, माझ्याशी लग्न झालं तिचं। लग्नानंतर आम्ही सगळे आमच्या आयुष्य उद्ध्वस्त झाले म्हणून जगावर राग काढत होतो, पण नंदिनी हे जग हे माझं जग आहे असं सगळं काही स्वीकारलं हातावर तिने। गोड प्रसाद आपण जसा ठेवतो ना तसं मानून घेतलं अरे सगळं। आजवर तिने सगळ्यांचं चांगलंच केलंय आणि चांगलंच करतीये, पण तिच्या वाटेला फक्त या वाईट जगात सुद्धा तिचा अजूनही चांगुलपणावर विश्वास आहे। अरे प्लीज तू नंदिनीची साथ दे। त्या दिवशी दीपक वर विश्वास ठेवून सुद्धा ती त्याला घरी घेऊन आली होती आणि स्वतःच चक्रव्यूहात अडकली। हे बघ, तू आम्हाला नाही म्हणू शकत नाही, कारण तू आमची शेवटची आशा आहे। तू जर घरी येऊन सगळं कबूल केलं तर सगळं काही नीट होईल। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। देवाजवळ वसुंधरा, विक्रम, रम्या, मालिनी असतात। तेवढ्यात वसुंधरा म्हणते की विक्रमला, अरे विक्रम राखीची गाठ सैल झाली वाटतं। तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी सगळ्यांना घेऊन आलेली असते। नंदिनी म्हणते खोटेपणाच्या धाग्यामध्ये किती गुंडळून ठेवचा ना अजून बाबांना। हे ऐकून वसुंधरा म्हणते की जे काय खरं असेल ते सांगून टाक एकदाच आणि संपून टाक हे। तेवढ्यात नंदिनी म्हणते की हा तेच सांगायला आलोय आम्ही। तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की दीपकचा साथीदार सँडी तिकडून आलेला असतोय। त्याला बघून वसुंधराला खूप टेन्शन येतं, आता नेमकं काय होईल पुढे। तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।